नमस्कार मंडळी, मी मुंबई बिंजोड बघायला आलो होतो आणि मुलाखत एक घ्यायची होती आणि मुलाखत अशा व्यक्तीची घ्यायची होती की जॅकीपासून प्रवास आहे, त्याच्यानंतर राजकारणात, त्याच्यानंतर परत पुन्हा बैलगाड्यात, असा खूप मोठा प्रवास आहे. अनुभव भरपूर आहे बैलगाड्यातील. तर काय काय गोष्टी विचारूया. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा दादा. सर्वप्रथम तुमचे धन्यवाद. तुम्ही साताऱ्यावरनं ज्या मुंबई ठिकाणी आले बदलापूरला आमची मुलाखत घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव प्रवीण रामचंद्र राऊत, मी राहणार बदलापूर. बर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. बैलगाड्याचा कसा नाद तुम्हाला काय? बैलगाड्याचा नाद ह्या आमची चौथी पिढी आहे. ह्या 40 ते 40 वर्ष ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमच्या घराण्याला झाले. राऊत परिवाराला माझे आजोबा गंगाराम राऊत त्यांच्याकडे बैल होते. माझे वडील रामभाऊ रामचंद्र, त्यांना असे टोपण नावाने बोलत होते, त्यांच्या बैलगाडी क्षेत्र होता. माझे बंधू जे कैलासवासी मोहन शेठ राऊत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये होतो. आणि माझे पुतणे आकाश राऊत, आता सध्या आकाश राऊत माझे पुतणे जे मोहन शेठचे जे सपुत्र आहेत, ते ह्या बैलगाडीचा क्षेत्राचं पूर्ण बघतात, नियोजन करत असतात. बर, पण आता तुम्ही जॅकी होता, मग जॅकी तुम्ही कंटिन्यू का व्यवसायाकडे का वळला? ती कंटिन्यू का क्षेत्र केलं नाही की जॅकी अजून चांगल्या गाड्या आणणं, अजून चांगली बैल आणणं, व्यवसाय वगैरे कडे का वळला? ज्या टायमाला मी जॅकी होतो तेव्हा माझे बंधू मोहन शेठ राऊत माझ्या बरोबर असायचे. संपूर्ण राऊत फॅमिली असते. राऊत फॅमिली हे 200 सदस्य आहेत. 200 सदस्य आहेत राऊत फॅमिलीमध्ये. आम्ही कमीत कमी 6 भाऊ आहे. सर्वात लहान मी आहे. आणि मग माझ्या बरोबरचे माझे चुलत भाऊ, माझे पुतणे, माझे भाचे, असा खूप म्हणजे गोतावळा मोठा आहे. आणि हे सर्वजण आपल्या शर्यतींमध्ये आवर्जून असतात. एकच शौक असा आम्हाला शर्यतींचा का आम्ही त्या सर्वच जण आमचे एकत्र येऊन आम्ही शर्यतींमध्ये असतो. दादा असताना आम्ही सुद्धा शर्यतींमध्ये असायचो. आणि माझी भूमिका ही पहिली जॅकीची असायची. मी घोडा बैल सुद्धा हाकलतो आणि सिंगल घोड्याचा पण रायडर होतो आणि बैल जोडी सुद्धा मी हाकलतो. या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम जी रिंगी हाकलली असेल तर मी त्या रिंगीवर बसलेलो जॅकी. कारण त्या टायमाला आपल्याकडे मोठे छेकडे होते किंवा साताराच्या इकडून जे साताराचे छेकडे होते, पण रिंगीवर बसणारा हा पहिला मुंबई मधला मीच व्यक्ती आहे. रिंगीमध्ये आणि छकडीमध्ये काय तुम्हाला फरक? रिंगीमध्ये आपण जेव्हा साताराचा छकडा जेव्हा आपण बैलांना जोडतो त्या टायमाला त्यांना ते पाय फोल्ड करून मागे बसावं लागतो. आणि रिंगीमध्ये काय होतं, तिला ते सायकल सारखा सीट असतो, त्या सीटवर 2 तासानं पाय ठेवून उभा राहायचा असतो. आणि ते झालं म्हणजे जॅकीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, पण पळण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कसं सोपं कुठलं जातंय? बघा, आता पहिल्याच्या याच्यामध्ये सातारा छेकडा हा थोडासा हेवी होता, वजनदार होता. आणि त्यामध्ये जर रिंगी बघितली तर रिंगी थोडी हलकी होती. जवळजवळ 10 किलोचा फरक होता. 10 ते 12 किलोचा फरक. पळण्यात फरक पळणार, पण काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं एक छकडा एका वजनाचा असावा असं वाटत नाही म्हणजे शर्यतीत. बघा, प्रत्येक या जिल्ह्याची पद्धत आहे. सातारा कराड सांगली त्या साईडला असेल तर तिथे त्या सातारा कराड छकडा वापरतात. तुम्ही पुण्यात भागामध्ये गेला तर तुमच्याकडे तो जो छोटा छकडा असतो त्याच्यावर माणूस बसत नाही, पण ते घाटामध्ये बैल सोडतात. तो अतिशय हलका असतो, पण ते सेकंड पॉईंट असल्या कारणाने त्यांना छोटा छकडा दिलेला आहे. तुम्ही नाशिक, औरंगाबाद, जालना, अकोलापर्यंत जाल, MP पर्यंत जाल, ह्या साईडला घोड्या बैलाला सेकंड पॉइंटला ती रिंगी वापरली जाते. रिंगी अतिशय हलकी असते. जवळजवळ तिचा 10 ते 12 किलो वजन असतो. तुम्ही जे काय, पण मी काय म्हणतो तुम्हाला कळलं नाही, एक शर्यत एकाच वजनात छकड पाहिजे प्रत्येकाला, असं नाही वाटत? नाही, असं काय म्हणजे असं गृहीत नाही धरता येणार. जर आपण तसं गृहीत धरलं वजना बाबतीत तर बैल मोठी असतात आणि कधी वासरं पण छोटी असतात शर्यतींमध्ये. तेव्हा आपण तो नियम पकडत नाही, बाबा ही बैल आहेत, ही वासरं आहेत. पण सुद्धा वासरांना स्पीड असल्या कारणाने वासरं बैलांना पण हरवतात. तर वजनाचा तिथं फरक थोडा जास्तीचा येतो शर्यतींच्या बाबतीत. जर छकड्याच्या बाबतीत एक व्यक्ती बसला तो वजनदार छकडा, तर ते खेचण्यासाठी आहे ना थोडासा बैलांना पण थोडासा वजन लागतो. आणि रिंगी
रिंगीमध्ये खेचण्यासाठी सुद्धा हलका वजन होतो, पण फारसा जर छकड्यामधल्या बैलांना स्पीड असला तरी त्या रिंगीच्या गाडीला झोपलेल्या बैलांची गाडी मारतात ते, असाही नसतो. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं आलंय का जेवढी हलकी वस्तू आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये असेल, पळवण्यात असेल जॅकीच्या, तेवढी एक सोयीस्कर असते, चांगली असते. बरं, आता जॅकींनाही बऱ्यापैकी मानधन भेटलं जातं, तर काय काय सेफ्टी पर्पज म्हणजे उदाहरणार्थ भरपूर तुम्ही चर्चा ऐकत असाल की त्याला हेल्मेट घालावं, त्याचा इन्शुरन्स काढावा, सगळ्या गोष्टी. तर वैयक्तिक गोष्टी तुम्ही काय सांगाल, हे प्रत्येक जॅकी जवळ असणं महत्वाचं आहे? नाही, जॅकीच्या बाबतीत सांगेन, सर्वप्रथम सांगेन का जॅकीच्या बाबतीत अतिशय जॅकी हे खूप गरीब असतात. पहिला प्रश्न माझा असा आहे का कुठल्याही तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाडा, विदर्भामध्ये जा, मुंबईच्या शर्तींमध्ये जा, तर जॅकी कमीत कमी 80% जॅकी तर गरीब असतात आणि स्वभावाने पण गरीब असतात, परिस्थितीने पण गरीब असतात. काही कसं असतात का बा त्यांना एक शौक असतो का मला बैल पळवायचा, त्याच्यानुसार ते बैल पळवत असतात, ते जॅकी असतात. पण जॅकी हा अतिशय गरीब माणूस आहे त्याचा, आणि त्याला नेहमीच त्याचा संदेश असतो का बाबा मी जिंकलो, मी गुलाल घेणार, बैलांच्या पाठीवर गुलाल टाकणार, माझ्या पाठीवर गुलाल घेणार आणि मी तुमच्या काचं तुमच्या बरोबर देणार. तुम्ही किती जल्लोष करायचा आहे, उत्साह करायचा आहे ते तुम्ही करा. हे जॅकीच्या सर्वांच्याच बाबतीत दिसतं. तुम्ही आज पश्चिम महाराष्ट्रात बघाल ना तर सातारा कराडमध्ये बघा किती मोठा जल्लोष होतो, पण जॅकी जल्लोष करत नाही. जॅकी आपले कासरे घेतो, पाठणीवर गुलाल घेतो, बैलांना गुलाल घेतो आणि फक्त नंबराची वाट बघतो का माझा नंबर किती वेळा लागतो. म्हणजे जॅकीच्या बाबतीत खूप चांगल्या गोष्टी आहेत. माझं असं मत आहे का मालकांनी पण ह्याची चांगली दक्षता घेतली पाहिजे. ह्या आमच्या मुंबईच्या शर्ती असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या शर्ती असेल किंवा नाशिकच्या शर्ती असेल, आज मी 26 जानेवारीला गेलेलो स्वतः आणि मी स्वतः बैल सोडतात त्याच ठिकाणी असतो. पण आपल्या मालक जे बैलगाडी घेतात तर त्यांची फक्त एकच खूप कमतरता अशी वाटते, त्याच्यामुळे बऱ्याचशा शर्ती कॅन्सल झाल्या का, तर जॅकी मुलं. मला सर्वच महाराष्ट्राला सांगणं आहे का आपल्या घरचा एक तरी जॅकी पाहिजे, बर नाही तर आपल्या गावातला एक तरी जॅकी पाहिजे. नाहीतर तो जॅकी नसल्या कारणाने एका जॅकीवर काही मालक डिपेंड राहतात का बाबा ह्यो येईल ना ही माझी गाडी हाकलेल, ह्यो येईल माझी गाडी हाकलेल, त्याच्यामुळे बऱ्याचशा शर्ती कॅन्सल होतात, बरेचसे मालक निराश होऊन जातात आणि बरेचसे जर मालकांच्या बरोबर ज्यांचे मित्रपरिवार असतो तो अतिशय निराश होऊन जातो का, तर एका ड्रायव्हर मुलं. तर मला सर्व म्हणजे छकड्याच्या शौकीनांना सांगायचे, मालक असतील, चालक असतील, आपल्या घराचा एक तरी ड्रायव्हर तुम्ही तयार केला पाहिजे, नाही तर आपल्या गावातला तरी एक ड्रायव्हर तयार केला पाहिजे. कारण ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. शर्यतीमध्ये जर तुमचा ड्रायव्हर सक्षम नसेल तर तुमचा बाकीचा बैल किती पळणार आहे, तुमचं जे काय ते काही तुम्हाला फायदेशीर ठरणार नाही. बरोबर. पण मी अनेक जॅकींच्या मुलाखती घेतल्यात, त्यांचा एक मुद्दा आला होता की ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस मालक एकदम जवळ असतो, पण ज्यावेळेस आम्हाला काय होतं आणि बैल ज्यावेळेस पळायचा बंद होतो त्यावेळेस कम्प्लिटली विसरलं जातं, त्याला नाकारलं जातं, त्याची घरची परिस्थिती काय. काय ड्रायव्हर तर असे खितपत पडलेले असतात, त्यांना कोणीही विचारत नाही. ह्याच्याविषयी काय सांगाल? हा तर आहेच ना, तुम्ही बघत असाल काही लोकांची उदाहरणं. नक्कीच. आमच्या काळामध्ये काही ड्रायव्हर इतके म्हणजे फर्मात असायचे, मुंबईमधले फर्मात असायचे, अतिशय चांगले त्यांना पारितोषिक भेटतो, बक्षीसं पण लोकांमधून भेटत, लोकांमध्ये लौकिक पण होतात, खूप नाव पण होतो. काळांतराने त्या मालकाची बैल जर कमी पळत असली, मालक म्हणजे हा बघा तिकडे सुद्धा झालं, कुठेही बोललं तर मालक हा बैल शौकीनचा पहिला जर त्याची गाडीने मार खाल्ला तो पहिला दोष देतो ड्रायव्हरला. पहिला दोष कोणाला देतो? तो ड्रायव्हरला देतो. ड्रायव्हरने अशी नाही हाकलली गाडी, ड्रायव्हरने तिथं उचलली नाही गाडी, काय नाही. पण प्रत्येक ड्रायव्हर हा जॅकी असतो ना, तो मनापासून तनाने त्याची पूर्ण अस्तित्व पणाला लावून तो ती गाडी पळवत असतो आणि त्याला असं वाटत नाही का बाबा मी हरावे, त्याला असं वाटतं माझी गाडी जिंकावीच. पण जिंकल्यानंतर सुद्धा मालकांचे असतात ना, तू इथं उचलला पाहिजे होता बैल, तिथं तुम्ही शेपटीला हात घातला पाहिजे होता, तिथं तू थाप दिली पाहिजे होती, असा म्हणजे मालक जसा असतो किंवा मालकाच्या बरोबरचे सहकार्य अतिशय त्या ड्रायव्हरला एवढं हॅमरिंग करतात ना, तो बिचारा बघा मी तुम्हाला काय म्हटलं, ड्रायव्हर हे गरीबच असतात, काही परिस्थितीने असतात, काही स्वभावाने तर 100% गरीब असतात. बिचारे ते गप खाली मुंडी घालून ते ऐकत असतात. पण मालकांनी कुठल्या ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही बैलगाड्या मालकांनी या असं वागणं केलं नाही पाहिजे त्यांच्या. पण एक बघा चर्चा चालू असते, मला सांगा तुम्ही जॅकी राहिलेला आहे आणि कोरेशा बैलगाड्यात आहे, काय वेळेस होतं का म्हणजे पैसे देऊन गाडी हाणू नको, पैसे देऊन बाबा गाडीत पळवू नको, बैल नुसते गाडीत बसल्यागत कर, असं होतात घटना आम्ही ऐकून आहे, किती सत्यता आहे? बघा
माझ्या जर 40 माझ्या जर 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी 30 वर्ष झाले ह्या बैलगाडी संघटनेमध्ये म्हणजे बैलगाडीच्या शर्यतीमध्ये मी 30 वर्ष त्याच्यामध्ये असा मी तर ऐकला नाही का कुठल्या तरी ड्रायव्हरला पैसे देऊन त्याला सांगितलं का स्वतःहून तो गाडी पाड म्हणून. एकतर तो ड्रायव्हर मी तुम्हाला शाश्वतीने सांगतो तो एक ड्रायव्हर त्या गाडीवर बसणार नाही. बरं. तो त्या गाडीवर बसणार नाही. जर त्याला बोलले का तुला लाखो रुपये देतो का 1000 रुपये देतो का तू ही गाडी पाड त्याच्यासाठी तू जरा ती हे चिटिंग करू शकतो का तर तो एकदा काय बोलला का मी त्या गाडीवर बसत नाही. बघा नंदी आहे त्या नंदीचा जर नंदी हा जर पळत असेल आणि त्याचा जर विन असेल आणि तो 1 नंबरला जायचं असेल आणि कुठला तरी ड्रायव्हर त्याला खेचून जर मागत असेल तर त्याच्या एवढे पाप कुठल्याही माणसाला लागणार. म्हणजे खरोखर तो त्या पापाचा धनी लागेल. तर त्यांनी स्वतःहून जे गाडी जर थांबवली असेल तर त्याला ते पाप लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा त्याला पश्चाताप आज ना उद्या भोगावलाच लागेल. बरोबर. नंदी माणसांबरोबर करा पण नंदींबरोबर अजिबात नको. त्या बिचारांची म्हणजे आपली नंदी असतात ते पण स्वतःच्या ताकदीवर मालकाच्या आपण बोलतो ना खरंच मालकासाठी पळाला खरंच ते पळत असतात. पण ह्याची कदर ह्या ड्रायव्हरांना असते. हीच कदर मालकांनी पण ठेवली पाहिजे. बरं मालकांनी ठेवली पाहिजे. आता जॅकीच्या जोडीला जे काही सोडणारे असतात बैल त्यांना कधी अप्रिशिएट केलं जात नाही त्यांना कधी बोलवलं जात नाही. म्हणजे जॅकी तर दिसणारा घटक आहे की बैल चालवणारा त्यामुळं कसं होतं त्यामुळं त्याचं थोडं तरी आपण गवगवा करतो त्याला पैसे दिले जातात. पण जे काय सोडणारी बैल असतात त्यांचा कधी नामोल्लेख होत नाही. कधी त्यांना मला नाही वाटत की एखाद्या मालकाने हे घे गाडी आज तुला कारण तू गाडी सोडायचं. असे वर्ष गाडी सोडणारी लोक आहेत त्यांची पगागरी हयात गेली पण त्यांना कधी पुढं आणलं जात नाही त्यांना ती आर्थिक रसद पुरवली जात नाही. ह्याच्याविषयी काय तुम्ही चांगला प्रश्न केला का जेवढा महत्वाचा जॅकी आहे तेवढाच महत्वाचे सोडणारे सुद्धा आहेत तेवढ्याच महत्वाचे झोपणारे सुद्धा आहेत बैलाला. बघा 1 सेकंदाचा हे बैलगाडी क्षेत्राचा हे फक्त 25 सेकंदाचा काम आहे. 25 सेकंद गाडी सुटली तर तुमची 25 सेकंदात पोहोचते. पण 25 सेकंदामध्ये इतक्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. धरणाऱ्याला जबाबदारी वाटून दिलेली आहे हाकलणारा जबाबदारी दिलेली आहे बांधणाऱ्याला जो जोत देतो त्याला ती जबाबदारी दिलेली आहे. तर जोत टाईट झाले तर बैलाला पळता येणार नाही त्याची मान वर होईल ही दक्षता घेतली पाहिजे. जोत हे मापात दिलं पाहिजे. सोडणाऱ्याने बैल पण सुद्धा मापात सोडला पाहिजे का गाडी आपली ह्या साईडला आहे का त्या फाटीला आहे का त्या फाटीला आहे हे सुद्धा त्या सोडणाऱ्याने सुद्धा बघितलं आहे. जॅकीने ह्यो जे जुकाड आहे जे तुमचं ते जोत आहे ते मागं आहे का पुढे आहे. बघा जे आपण जोता असतं जे जोखाड असतं ते जर लूज असलं तर एखादा बैल कैचीत आला समजा एखाद्या बैलाला खालनं खूप स्पीड आहे आणि तो कैचीत आला ह्या कैची सोडायला त्या बैलाला खूप ताकद लावायला जागा आणि ती ताकद जर समजा नाही लावली तो पळणारा बैल पण कमी पळाला तर त्याची चर्चा चालू होते अरे आज ह्या बैलाने ओढला आणि हा बैल बघ ना आज कमी पळाला. हा बरोबर. खूप तुम्ही बारकावे सांगतायत की छकडा ते पहिल्यांदा चेक केलं पाहिजे आणि जॅकीच्या दृष्टीनं सेफ्टीच्या दृष्टीनं ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण अपघात होतात बघतो आपण आता पाठीमागं बैल आहेत. आता काय आहे बैलगाड्याची परंपरा म्हणजे मोठी झाली आणि पैसे आलेत मी नेहमी म्हणते पैसे आलेत त्यामुळं असे काय खरेदी विक्री होत नाहीत कारण किमतीलाही आवडवे झालेत. अजून एक तुम्हाला सांगतो का तुम्ही जे बोलले का त्यांच्याकडे दुर्लक्ष जे सोडणार आहेत फक्त सोडणाऱ्यांचा पहिला महाराष्ट्रात किंवा या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये जर कोणी विचार केला तर ते म्हणजे केवळ पंढरीनाथ फडके यांनी अनाउन्समेंट करून सोडणाऱ्यांची नावं घेतली आणि त्यांना 1000, 2000, 3000 बक्षीस त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर मग आपण आपली जी परंपरा ठाणा रायगड जिल्हा असेल किंवा तुमच्या सातारा भागात असेल तेव्हा त्यांना ते पैसे द्यायला लागले. बाबा हा सोडला होता हा सोडा मग मालक तेव्हा त्यांना पैसे देतो. पण ही ऍक्च्युअली परंपरा तुमची पंढरीनाथ फडकेंनी आणली. त्यांचा विचार पहिला त्यांनी त्या व्यक्तीने केला. बर. पण आता बैलांच्या किमती ज्यादा आहेत म्हणतात की खरेदी विक्री थोडी थांबल्यागत झाली कारण शेवटी धनाढ्य लोक भरपूर आलेत बैलगाडी क्षेत्रात पण बैलांच्या किमती आवाढव्यात सांगितल्या जातात. काय बैल विकायची नसली पण ते उगाच अशी किंमत फुगवली जाते की नाही एवढ्याला मागितला तेवढ्याला मागितला असं का. खरंच बघा ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आहे. बैलगाडी क्षेत्र हा शेतकऱ्याचा खेळ आहे. शेतकरी हा माणूस खूप असा पैशावाला नसतो. शेतकरी असतो आणि त्याच्या विरंगुळ्यासाठी किंवा त्याच्या हौशीसाठी त्याच्या एंटरटेनमेंटसाठी तो हा खेळ करत असतो. ह्या खेळ करत असताना जेव्हा कुठला बघा जर एखाद्या गरीबाचा बैल पळत असला ना
तर तो त्या गरिबाचा बैल जर चांगल्या बैलांमध्ये पळवायचा असेल ना, तर तो चांगला बैलवाला खूप मोठी वायदी मागतो. ही वायदी ही पद्धत बंद केली पाहिजे पहिले. पण वायदीचा जन्म हा वैयक्तिकरित्या झालेला आहे. त्या एखाद्या व्यक्तीला आपला बैल प्रसिद्ध करायची, त्यामुळे तो पैसे देतोय. लक्षात ठेवा. पैसे देणे हा शेतकऱ्याचा आहे का? मग त्यांनी जर लाखो रुपये मागितले आणि एखाद्या शेतकऱ्याचं जर तेवढे पैसे नसेल तर त्याचा बैल ह्या कुठेवर बांधला जाईल ना. तुम्ही वायदी जर इतक्या मोठ्या प्रमाणात घेत असाल, पण तुम्ही काय बघता? पैसा बघता, त्या बैलाचा पळ बघता का? शेतकऱ्या हा एवढा मोठा करोडपती आहे का? नाही आहे ना, तो शेतकरी आहे. जर त्या माणसाचा जर बैल पळत असेल, त्याला खूप मोठी वायदी देऊन त्या बैलाबरोबर पळवायला लागतो, त्याच्यानंतर तो बैल उजाडत येतो. मग ही केलेली काय गोष्ट, एक केलेला व्यवहार आहे. आपल्याला ह्या वायदी ही बंद ऍक्च्युअली केली पाहिजे. मी सांगतो आपल्या म्हणजे मुंबईमध्ये तर तसं होत नाही सहसा, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये अशा काही गोष्टी चालू आहेत. पण ही वायदी पद्धत बंद केली पाहिजे, नाही तर तुमचा शेतकऱ्याचा बैल कधीच तुम्हाला मोठा होताना दिसणार नाही. शेतकरी मोठा होताना दिसणार नाही, तो त्याचा बैल त्या खोट्यावरच बांधलेला दिसेल. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. पण असं झालेलं आहे की बघा, निरीक्षण तुमचंही असेल, 1 नंबरला 1 नंबर टिकवायचे, 1 नंबरला राहायचे, 2 नंबरला 1 नंबरला जायचे, 3 नंबरला 1 नंबरला जायचे, 4 नंबरला 3 नंबरला 2 नंबरला जायचे. प्रत्येकाला स्पर्धा आहे, त्यामुळं 1 नंबर टिकवण्यासाठी ह्या गोष्टी जन्माला आल्या. काय सांगाल तुम्ही? तुमचं काय निरीक्षण? परफॉर्मन्स काय? परफॉर्मन्स जो बैल जो शैली आहे तो त्या मेडल का लक्ष देत नाही का? किंवा मी ह्या ताकद आहे, माझ्यात एवढी ताकद आहे ना, मी ह्या मालकाचा बैल आहे, तो त्याला तो महत्व नाही. तू किती स्पर्धेला योग्य आहे, तू त्या स्पर्धेसाठी काबिल आहे का, तुझी ती पात्रता आहे का? जर ती पात्रतावर तुम्ही न लक्ष देता तुम्ही केवळ पैशावर लक्ष द्याल तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रात. गरिबांचा खेळ राहिलाय का बैलगाड्या? मला तर वाटतं का बैलगाडींचा खेळ हा गरिबांचा खेळ आता माझ्या मते आता कमी कमी होत आलेला आहे. कारण अवाढव्य बैलांची किंमत, पण ते सर्वजण लक्षात घेत नाही का तेवढ्या शर्यती असतात का? पश्चिम महाराष्ट्रात पण तुम्ही जर ठेवता तर तेवढे मोठी बक्षीस असते का? आज बैलांची किंमत 50 लाख 60 लाख करोड पर्यंत. अरे पण तेवढे जर मागाची बैल घेणार कोण? तर शेतकरी घेऊच शकत नाही. जे मोठे करोडपती असतील तेच त्या बैलांची किमती ठरवतील आणि घेतील. म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये फक्त राहिला तो फक्त मोठा, उंच आणि करोडपती, जो बलाढ्य संपत्ती आहे त्याच्याकडं, जो श्रीमंत आहे तोच या खेळामध्ये राहू शकतो. गरीब फक्त बांधावरनं बघायच्या याच्यात राहू शकतात. कारण जर एवढ्या किमतींचा जर रेशो तुम्ही मोठा करत असाल तर गरीब कधी तो बैल घेणार नाही. एखाद्या त्याच्या जर योगायोगाने त्याच्या घरी जर गायीने जर कुठला जर वासरू जन्माला घातला, तो वासरू उदयाला आला आणि खरोखर तो पळायला लागला, तेव्हा तो शर्तींमध्ये तो गरीब दिसेल तुम्हाला. मग एवढा कालावधी आहे ना, तो कालावधी त्याला घालवायला लागेल. आता याच्या जोडीला एक प्रश्न, बरेचसे काय लोक म्हणतात की बरोबर तुम्ही स्पष्ट थोडी एक हिंट बी दिली की अशा पद्धतीने चाललाय खेळ तर बैलगाड्यांचा राहणार, म्हणजे श्रीमंत लोकांचा खेळ होऊन बसेल. पण ह्याच्याबरोबर ही आहे ना की पैसेवाले धनाढ्य लोक ह्या बैलगाडी क्षेत्रात येतात, तर एखाद्या व्यक्तीला किंमत आली बैलाची चांगली तर त्यानं विकलं पाहिजे. अट्टहास केला जातोय की नाही, कधीतरी एखादा मोठा माझा बैल होईल, कंटिन्युटी होईल आणि त्यातून जास्त पैसे भेटले जातील, त्या गोष्टीही होतात ना? होतात. गरीबाच्या बाबा कुठला तरी बघा, पण तुम्हाला सांगतो का गरीबाच्या बैल कमी उदयाला येतात. कारण तो जेव्हा ती विक्री म्हणजे खरेदी करायला जातो ना, तेव्हा तो एखादा वासरू आणतो, एखादा वासराचा जो खूप संगोपन करतो. जर तो वासरू जर चांगल्या पाळण्यात आला आणि त्याला एक चांगली रक्कम भेटली तर खरंच गरीबाची पण ते उदरनिर्वाह होतो. आज त्याची परिस्थिती पण कुठेतरी असते का बाबा, तो कुठेतरी झोपड्यात असो, कवळ्या घरात असो, त्याला कुठेतरी बाबा एक स्लॅबचा घर होतो, त्या एक बैलाच्या मुलं भेटतो, तो बैला मुलं तो पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ह्या नंदीची एवढा जबरदस्त नंदीची शक्ती आहे ना का ह्याच्यामध्ये बघा, आज तुमची आणि माझी दोस्ती काय हो, बिझनेस नाही, काय नाही, राजकारण नाही, काय नाही, फक्त बैलगाडा. बैलांच्या ह्याच्यानुसार माझा दादा होता कैलासवासी मोहन शेठ, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या माणसाला ओळखत होते. जर फोन केला तर तेच बोलतो, मोहन राऊत ना, अच्छा आम्ही येतो तुमच्याकडं, घोडाच घेऊन येतो, बैल घेऊन येतो. काय असतो फक्त लगाव आणि ही प्रसिद्धी तर दिली ती फक्त केवळ ह्या नंदीने, ह्या बैलांनी दिली. नंदींचा विषय काढला म्हणून आजकालचे नंदी आणि जुनी नंदी, मी प्रश्न विचारतो, काय फरक काय दिसतोय? फरक काहीच नाही. ती बैल तशीच होती 4 पायची, ही बैल 4 पायची तशीच आहेत. ते पण स्पीड लावायचे, हे पण स्पीड लावायचे. तुम्ही जर सेकंड पॉईंटचे बघितलं असेल, आज पण 1 नंबरची गाडी
23-24 सेकंदाला उतरते. आणि तेव्हा पण सेकंदाला 23-24 सेकंदाला एकच नंबरची गाडी असायची. फक्त मॉडेल जमाना आला, मॉडेल आला, सर्व डिजिटल आला, त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून जसे चॅनल आले, सोशल मीडिया आली, प्रसार प्रचार व्हायला लागला. आणि ह्या प्रसार प्रचारामुळे मुलं सर्व जी नंदी पाळतात, किंवा गरिबाचा पाळतो किंवा श्रीमंताचा पाळतो. बघा, याच्यामध्ये नंदीमध्ये किंवा शर्यतींमध्ये भेदभाव नाही आहे, गरीब श्रीमंत. ज्याचा बैल पाळाला खरी त्याची श्रीमंती आहे. वा, म्हणजे बैलगाड्यात मी माझं नेहमीच वाक्य, बैलगाड्यात ज्याच्याकडं चांगला बैल तो सगळ्यात श्रीमंत. त्याला इतका मान सन्मान भेटतो ना, आता त्यांनी असं बोलायचं का मला कुठल्या तरी पदाचा पण नाही एवढा मान सन्मान भेटला, पण आज माझा बैल पळतो, आज त्या लोकांना शेठ बोलतात. शेठ आपल्या एखादा तो कोणतरी त्याला नाव घेत असेल ना, तर त्याच्यात तो परावर्तन होतो आणि तो बोलतो शेठ या ना, बसाला उठाला, एवढा मान सन्मान होतो. केवळ काय तर त्याच्या लक्ष्मीमुळे. आज लक्ष्मीने त्याला एवढ्या मोठ्या उंच पदावर नेऊन ठेवलेलं आहे. आणि खरंच त्याच्यामध्ये खरंच आपण तर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत, या लक्ष्मीचे धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक बोलतात ना का बाबा तुम्ही बैलांना काय खायला घालतात, खरंच आपण मुलांना एवढं खायला घालत नाही, एवढं आपण बैलांची काळजी घेतो, एवढं तर बैलाला खायला घालतो. बैल काय बोलल ते आपण त्याला खायला म्हणजे होतो, कुठला तो रवन म्हणजे कुठली रतीप रवन तो खाईल याच्यासाठी आपण काय असेल ते आपण लगेच मागून आणि त्यांना खायला देत असतो. म्हणजे इतकी काळजी घेत असतो, डॉक्टर पासून, खाण्यापासून, त्याच्या धुळू चोळीपासून. अरे आपल्याला साबण नसतो, तो शॅम्पूने धुतला जातो. बरोबर, म्हणजे शॅम्पूने तो धुतला जातो. इतका चांगला म्हणजे त्याची निगा राखली जाते. आणि खरंच अतिशय महाराष्ट्रातला एकदम चांगला खेळ आहे, जो असा जोपासला पाहिजे. बरोबर, चांगला खेळ आहे. पण काय काय आपण म्हणू, काय काय वाईट गोष्टी बिल सुरुवात झालेल्या आहे, तुम्ही बघितली असेल. म्हणजे जिथं प्रसिद्ध येते चांगला खेळ, काय काय वाईट गोष्टी येतात. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की एखाद्या बैल पळत नसेल तर बघा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला नाही का, म्हणजे इंजेक्शन देणं, स्टेरॉइड, हे बी चालू आहे का चालू वगैरे. बघा, एखादा बैल पळत नसेल, त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी प्रोटीन, विटॅमिन्स काहीतरी कमी आहेत, बरोबर आहे, तर त्याला ते रतीपद्वारे दिल्या पाहिजेत. किंवा आता बघा मेडिसिन अशा आहेत का ते काय म्हणजे अँटीबायोटिक नाही बोलत मी तुम्हाला, जर पावडर स्वरूपात असेल, आयुर्वेदिक स्वरूपात असेल, एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे. आपण बॉडी बिल्डिंग करत असताना किंवा आपण पैलवानी करत असताना आपला खुराक मेन असतो. जर खुराक आपल्याला जर व्यवस्थित असेल किंवा काही अँटीबायोटिक चांगल्या असतील बॉडी शरीरासाठी, तर त्या दिल्या तर हरकत नाही. अशा काही बाबा त्या पण अगदी तुम्ही स्टेरॉइड बोलाल ना, तर स्टेरॉइडला आपल्याला मला ते त्या स्टेरॉइडसाठी मला डायरेक्ट कुंडी मारू शकतं. आणि बराचसा काही प्रकार काही जण चुकीचा करतात का स्टेरॉइड बैलाला देत असतात आणि त्या स्टेरॉइडनुसार बैलाला पळवत असतात. त्या स्टेरॉइडची पॉवर कमी झाली तर तो बैल त्याच्या मूळ गतीत येतो आणि मग कुठंतरी ती फसवणूक केल्यासारखी होते. असा काही प्रकार असेल तर आपल्याला वाटतं का तो प्रकार त्यांनी लगेच बंद केला पाहिजे. आणि हानी करू नका. जनावरांशी तुम्ही आज तो मुका जनावर तो काय बोलू शकत नाही, पण हे सुद्धा ते पापच आहे. हे तुम्ही याच्या पापाचे दानी होऊ नका. वा, चांगलं सांगितलं. सध्याच्या बैलगाड्यात जर पाहिलं तर हाही मुद्दा बघा, बरेचशी लोक म्हणतात की ठराविकच लोकांचं हित म्हणजे असा आपण खुर्च्यात धरून ठेवलेत, म्हणजे प्राबल्य ठराविकच लोकांचं आहे. ती एक मोठी लॉबी आहे, ती काय आम्हाला त्या लॉबीत घेतलं जात नाही, अशी एक लॉबी आहे का बैलगाड्यात? तुम्ही सांगा. ठराविक लोकांचं प्राबल्य हे आहे, ते आपले खुर्ची आपलं स्थान सोडत नाही, ते तिथंच करून बसतात. ते त्यांची चाणक्य नीती वापरतात. तर बाबा माझा बैल, मी ह्या मालकाचा बैल आहे ना, माझ्या बैलात घालेन, योम बैल आहे जो एक नंबरचा, तो माझ्याच नावाने पळायला पाहिजे. आले का त्याला पैसे देऊ, नाही तर काहीतरी त्याची ओळख काढू, नाही तर काही आमिष दाखवू, पण माझं जे आहे तर माझं अस्तित्व असं कायम राहिलं पाहिजे. पण जर ते अस्तित्व त्याला जर कायम टिकवायचं असेल, पण ते त्यांनी जर टिकवलं असेल अस्तित्व, पण ते त्याचं ते स्किल आहे. प्राबल्य ठेवणं ही बी स्किल आहे. त्याचा स्किल आहे का तो एक नंबरला राहणार. प्रत्येक माणूस जर एक नंबरला जाणार असेल तर त्याचं ते स्किल आहे आणि त्यांनी एक नंबरला गेलंच पाहिजे. भले त्यांनी बैल कुठला विकत घेतला पाहिजे किंवा भाड्याने घेतला पाहिजे, काही करून तो जर एक नंबरला, आणि प्रत्येकाला मनाला तेच असं वाटतो का मी एक नंबरामध्ये राहिलो पाहिजे. आणि प्रत्येक तो छोटा मोठा कोणी असो एक नंबरला राहिला तर त्याचं ते नाव लौकिक होतो, तीच गाडी प्रसिद्ध होतो, मालकाचं नाव पण उदयाला येतो. नाही मी म्हणतो हे तर बरोबर मुद्दा मांडला, पण असे काही ठराविक लोक, ठराविक म्हणजे नेपोटिझम कसा आता शब्दप्रयोग आलेला आहे, एक ठराविक लोकांचंच हित प्राबल्य
म्हणजे मोठी मोठी घराणं हा. काय सांगाल काय काय गरीब लोकांकडे बैल चांगले असतात पैरे होत नाहीत त्यामुळे काय काय लोकांची बैल महाग आहेत. तेच मी तेव्हाच पाहिला होता मागा मुद्दा काय बोलला तर गरीब लोकांची पहिलं बैल पळत का नाही तुमच्यामध्ये एक नंबरमध्ये पळत का नाही का तर तुम्ही वायदे जास्ती येतात. तुम्हाला जर पळवायचं असेल तर लाखो हजार रुपये तुमची वायदी असेल. मग मला सांगा ह्या गरीबाच्या बैलांनी जर त्या टपला त्या बैलाबरोबर पळायचं असेल तर त्याच्याकडे वायदी नाही म्हणजे तो जो वायदी न देणारा माणूस त्याची बैल ती खोट्यावत राहील. तो आपल्या हाताची घडी लावून आणि विनवण्या करत रिक्वेस्ट करत अरे माझा बैल एकदा तरी पळवा तो बैल थोडा मध्ये जेव्हा तो उदय तेव्हा ह्या मालकांच्या डोक्यात प्रकाश पडेल नाही रे हा बैल पळतो तेव्हा टाकाल. पण त्याच्या वाचा जो कालावधी जो गेला असेल वर्ष गेले असेल दिवस गेले असेल महिने गेले असेल हे परत येत नाही. एखाद्या नंदीचं पळणं हेच ह्याच्यावर उपाय आहे हेच हे नंदी ज्याचा पळ जर तुम्ही बोलतात ना ह्या सर्व खुर्च्या टाकून हे जर अस्तित्व नेऊन बसलेले तर त्यांच्या खुर्च्यांवरनं उठवायचं काम फक्त करेल तर फक्त नंदीच करेल. म्हणजे मला सांगायचं आहे का मालक खूप हट्टी आहेत. कसे खूप हट्टी आहेत. मालकांचा कसं असतो आपण जर मालकांच्या इथे जर सांगायला गेलो तर बाबा साधा बघणारा माणूस पण असला आणि जो सोडणारा पण असला किंवा ड्रायव्हर पण असला तो त्यांनी जर सांगितलं तर असा नाही असा बैल जर आपण ह्याच्यातून पद्धतीने पळवला किंवा डावीने पळवला उजवीने पळवला उजवीतून असं त्या रस्ता पळवला तर मालक हट्टी माझाच बैल असा पळतो मी असाच पळवणार इतका हट्ट पण करतो ना तो पराभूत होतो. हे म्हणजे क्लिअर कट तो पराभूत होतो. पराभूत झाल्यानंतर हे डोळे उघडतात तेव्हा त्याला 4 जण सांगतात आम्ही असं सांगत होतो असं ऐकलंच नाही. हट्टी मालकांनी थोडा संयमी राहायला पाहिजे. हट्टी न राहता तो फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. त्याने 4 लोकांचा आहे बघा बैलगाडी क्षेत्र हा एका व्यक्तीचा आहे का अनेक लोक तर सर्वजण असतील अनेक लोकांचं जर नियोजन असेल तर तुम्ही ह्या बैलगाडी शर्यतींमध्ये 1 नंबरला असाल सरशी असाल तुमचा विजय नक्की असेल. पण तुम्ही हट्ट पण धराल आणि काही मालकांचा असतो त्याचा बैल कमी पळाला तर माझाच पळाला त्याच्यामध्ये ड्रायव्हरची होती कोंडी. मग काय करणार तो 2 मालकांची बैल डिवायडेड कसं करणार शेट खालनं तुमचा खूप पळालो पुढं जो मग खालनं खूप पळाला किती गाडी वाढणार दुसऱ्या मालकांना खरे कसं काय अरे शेट खाल पुढं कुठं तो त्यांचा बैल पुढं पळत नाही पूर्ण आपला बैल पळत होता. म्हणजे 2 मालकांच्या जर अशा करून जर सांगितल्या का तुझा खालनं खूप पळाला आणि पुढं माझा पळाला तर तुम्ही समोरच्या गाडी जर तुमची पराभूत झाली असेल तर तुमच्या समोरच्या गाडीला मेळ लागणारच नाही. योग्य नियोजन होणारच नाही तुमचं. तर तुम्हाला मग ती बैल आदली बदली करून मग काही मालकांमध्ये झालं ना म्हणजे मला जर हरवलंय तर माझाच बैल सरशी मग त्यांनी काय केलं लगेच बैल बदली करून त्याच्याबरोबर खेळला पराभूत झाला लांब अंतराने का इथं नियोजन नाही. इथं काय आला हट्टपणा आला माझाच बैल पळतो मीच त्याला पळवणार ना असं म्हणजे ह्या हट्टीपणा नाही पाहिजे. आणि माझ्या मते खरं त्या सर्व जे युवा वर्ग आहे त्यांना खरोखर शुभेच्छा देईन. सर्वात युवा वर्ग ह्या बैलगाडी क्षेत्रात आलेला आहे. म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये युवा वर्ग आलेला मध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही प्रश्न विचारला का युवा वर्ग हा शिक्षणाच्या बाबतीत आहे. तुम्ही युवा वर्ग बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठला युवा वर्ग असेल त्याला विचार त्याला क्वालिफिकेशन तो TY ला SY ला आहे तो BCom करतो MCom करतो शिकलेली पोरं आहेत. एक शिकलेली पोरं आणि ही जेव्हा शिकलेली पोरं जेव्हा बैलगाडी क्षेत्रांना ती विचार पूर्ण करणार आपली लोक काही शिकलेली नसता कारणाने अरे रवीच्या गोष्टीमध्ये होत होते आणि त्याच्यामध्ये क्लॅशेस तयार होते ना. क्लॅशेस तयार झाल्यावर हे भांडणं वगैरे ह्याचा प्रकार घडत होता. पण आता युवा वर्ग चांगला सुशिक्षित आहे चांगला शिकलेला आहे. बोली भाषा दोन्हीकडची थोडी असेल वेगळी पण तो शिकलेला आहे आणि ते शिकलेला असल्या कारणाने ना ही जी बैलगाडी परंपरा ना ते 100% चांगल्या प्रकारे टिकू शकते. या भारतामध्ये जेवढ्या राज्यस्तरीय असतील स्पर्धा त्याच्यामध्ये आपल्या बैलगाडीच्या क्षेत्राचा आपण नाव तिथं नक्कीच रुजलं जाईल. मागाशी एक मुद्दा मांडला तुम्ही म्हणजे मालकांच्या बाबतीत की माझंच खरं तर ह्या वाक्याला जोडून मला एका जस्ट बैलगाडी मालकाने एक वाक्य वापरलेलं ते तुम्हाला सांगतो. राजा अच्छा है लेकिन चमचों से परेशान है. पण राजाच्या चमचों से परेशान पण राजाने पण आत्मपरीक्षण केला पाहिजे ना. राजा आहे ना तू तर राजाची लिडरशिप पाहिजे तशी. मी लिडरशिप काय करतो नक्की काय करतो आणि तशी लिडरशिप करताना त्यांनी ऐकवी भूमिका पण पाहिजे त्याची. का बाबा मला जर 4 लोक जर सांगत असेल किंवा सजेस्ट करत असेल की अशा गोष्टी अशा नाही करू तर ठीक आहे तुम्ही केला पाहिजे. राजा हा सर्वांसाठी असतो.
त्यांनी सामूहिकने जे काय बोलतात त्यांचा डिसिजन घेतला पाहिजे. राजा चांगला आहे पण चमचे परेशान आहे. बघा चमचे लोक काही गोष्टी असतात तर राजाचा डिसिजन आज उद्या जर सक्षम असेल तर चमचे आज तुमची चमचागिरी करतील, उद्या करतील, परवा करणारच नाही. चमचे आजूबाजूला दिसणार नाही, चमचे समर्थनामध्ये दिसतील तुम्हाला. चमचे समर्थनामध्ये दिसतील तुम्हाला, ते चमचेगिरी करताना दिसणार नाही. राजाचा स्वभाव हलक्या कानाचा राजा नाही आणि राजा आपण काय सांगितलेल्या गोष्टी करत नाही, तर राजा राजासारखाच वागतो, इतर लोकांचा ऐकतो आणि ऐकू भूमिकेचा राजा आहे आणि तो हे निर्णय परफेक्ट घेतो. निर्णय भूमिका ही सर्वात महत्वाची आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमची निर्णय भूमिका जर डगमगली तर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही आणि निर्णयामध्ये तुम्हाला फरक दिसेल. बरं, आता आपण नंदीच्या शेजारी बसलोय. नंदीनं कसं आयुष्य तुमचं बदलवलं, एखादं उदाहरण सांगा की नंदी ही नंदीच्यातच ताकद आहे. बघा आमचा पण परिवार हा शेतकरी कुटुंबाचा आहे. म्हणजे एक ठीक आहे बाबा शेतकरी कुटुंबाचा असल्या कारण आमच्या घरात म्हणजे वडिलोपारी आम्हाला हा शौक होता. पण ह्या नंदी मुलं आम्ही प्रसिद्ध आहे आमच्या राजकारणामध्ये आहे ना. आम्ही राजकारणामध्ये आमच्या बदलापूर शहर असो काय ह्या तालुक्या जिल्ह्यात आम्ही राजकीय गोष्टीतून आम्ही माझ्या राजकारणात कशा पद्धतीने? राजकारणात माझे जे बंधू आहेत मोहन शेठ राऊत ते नगरसेवक होते. नगरसेवक असताना आता काही दुःखद घटना घडली आणि 10 वर्षापासून सर्व जबाबदारी माझ्यावर आली. पण जबाबदारी असताना मी दादाच्या बरोबर एक शिपाई म्हणून काम केलं होतं. आज आमचा दादा आमच्या घराण्यासाठी गॉडफादर होता. गॉडफादरच्या बरोबर मी शिपाई म्हणून काम केलं होतं आणि शिपायाला दादांनी चांगला सर्व धडे दिले होते. का बाबा आपण राजकारणात असू, समाजकारणात असू दे, तर आपण बिझनेसमध्ये असू, तर आपण कसा वागलो पाहिजे याचे धडे मला दिले होते. दादानंतर आम्ही पूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये आलो. माझी मिसेस बिनविरोध नगरसेविका झाली. माझी वहिनी म्हणजे मोहन दादाची मिसेस ती बदलापूर शहरामध्ये 28 वर्षानंतर प्रथम नगराध्यक्ष बिनविरोध आली. म्हणजे इतकी मोठी ताकद ह्या बदलापूर शहरामध्ये का त्यांना बिनविरोध दिली. त्यांच्या अपोजिट फॉर्म कोणी भरला नाही आणि बिनविरोध ह्या 28 वर्ष बदलापूर शहराच्या नगरपालिकेला झाली. त्याच्यामध्ये बिनविरोध त्यांना निवडून देण्यात आलं. हे नंदीचाच आशीर्वाद. नंदीचा आशीर्वाद. आणि आमच्या आज पण आमच्या महिला आहेत ना, माझी मिसेस असेल, आमची वहिनी असेल, काय आमच्या आणि म्हणजे इतर मोठ्या भावांचे पण आमच्या मिसेस असतील ना, आज पण ते ताट घेऊन नंदीला ओवाळायला येतात. परंपरा आहे आपली, परंपरा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आज नंदीला आज पण आमच्या महिला ओवाळतात आणि विजय भव म्हणून त्यांना औक्षण करतात. तर ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, ही आमच्या घरातली संस्कृती आहे. आम्हाला ह्या घरामध्ये आमच्या दादांनी ही संस्कृती शिकवलेली आहे. माना मर्यादात तुम्ही वागले पाहिजेत. जर तुम्ही आता तुम्ही आकाशला प्रश्न विचारला तर आकाश का रे, जर वडीलधारी माणसं असेल तुम्ही बाजूने कोणी गेलं तर आवाज दिल्याने त्यांना दुःख निर्माण होतं. नक्की, पण आकाश आमचा असं कधी करणार नाही. आकाशाला पहिल्यापासूनची शिकवण आहे का जर मोठे वडीलधारी असतील तर त्यांना दादा, मामा, काका दिला पाहिजे. ही आमच्या घरापासूनची संस्कृती आहे. आम्ही कोणी असं आमचा कामवाला पण घरगडी पण असला तरी आम्ही त्याला दादा बोलतो, आम्ही त्याला बाबा भाऊ बोलतो, मामा बोलतो, काका बोलतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आमच्या घरातली पण ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती आम्ही आमच्या मुलांमध्ये दिली. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की नंदीनं काय शिकवले तुम्हाला? बघा सर्वच गोष्टी आमच्या घरामध्ये सर्व आनंदाच्या क्षण म्हणजे बोललं असेल ना तर मी जॅकी होतो. बरोबर. खेळखेळीला शरद जमली आणि तुम्हाला माहिती असतं का विलास पवार यांचा तेजा कुठे औरंगाबाद मधला अर्जुनचे मालक, आता जे अर्जुनचे मालक विलास पवार त्यांना विचारा. विलास पवार यांचा तो तेजा आणि काही कारणास्तव आम्ही तेजा माझ्याकडे उतरणार होता, तो माझ्याकडे उतरला नाही. माझे मित्र नगरसेवक महेश पाटील ते मला बोलले अरे तुझ्याकडनं काय तुम्ही पैसे घेतले मोहन शेठ, आम्ही तुम्हाला ते पैसे देऊन टाकू. महेश पाटील कन्हैया पाळायचं. येस, त्यांनी मला सांगितलं का तुझे जे वायदे घेतले म्हणजे तुम्ही काय दिले असेल पैसे ते मला रिटर्न देतो. चालेल, सर्व ठरलं. माझ्याकडे एक टोक्या बैल होता, पक्षा नावाचा होता आणि संदीप माळी यांच्याकडे सरदार म्हणून बैल होता. अशी आमची जोड होती आणि चांगली पळत होती आणि मीच हाकलणारा होतो. आणि खेळखेळ इथे शर्तीने गेलो आणि तो बैल महेश पाटील आणि आपले खानोलकर, मनोहर खानोलकर, स्वर्गवासी मनोहर खानोलकर आणि त्यांचे पुत्र सिद्धार्थ खानोलकर, अशी आमची मैत्रीपूर्ण शर्यत आम्ही नाव दिल्यानंतर फिरवली. पण त्या तेजा इतका होता म्हणजे जबरदस्त बैल होता का त्या बैलाला कधीच हार नव्हती. महाराष्ट्रात लौकिक बैल होता
जर तुम्ही पार्श्वभूमी इतिहास काढला ना का असा जशी ही बैला पडतात ना बकासूर वगैरे मोठी रेंजमध्ये बैला पडतात तसाच होता तो. विदर्भामध्ये म्हणजे MP मध्ये पण 1 नंबर, औरंगाबादमध्ये पण 1च नंबर, मुंबईमध्ये पण 1च नंबर आणि सातारा कराडमध्ये पण 1च नंबर. आणि त्याच्यात गुलाल जायत नव्हता. आणि ती सर्वप्रथम मी ती जी गाडी मारली ती गाडी मारली त्या खेडखालीला खूप मोठा जल्लोष झाला. खूप मोठा जल्लोष झाला. मला शेकड्या सगळं उचलला होता आणि इतका मोठा जल्लोष झाला. माझ्यामध्ये त्या फटाके आहेत ना त्या विदर्भामध्ये पण फुटल्या होत्या. त्याचा साक्षीदार आमचे चेतन शेट आहे. बरोबर. त्यांच्या इथं बोले फटाके फुटल्या का तर तेजाची गाडी मारली मी. माझी गाडी मागे होती. आमचा बाळू ड्रायव्हर होता शिर्डीचा. बरं. तो मला बोलला माझ्या गाडीला 6.25 स्पीड आहे. माझी गाडी सुटल्यानं तुला माझी पाठ बघायची. अशी आमची चुरत चालू आली. पाठ बघायला लागल तर बोलत ठीक आहे. खरंच मला त्याची पाठच बघायला लागली. पण खिडक्याचा मैदान थोडा लांब असल्या कारण मी ओव्हरटेक करत करत येऊन मी एका चकड्यात गाडी मारली. नंदीनं म्हणजे त्या नंदीने आम्हाला इतका म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात फ्लॅश केला. म्हणजे महाराष्ट्रात आमचं नाव गाजला. तर त्या एकमेव शर्यतीमध्ये का तो मोहन राऊतचा बैल आणि त्या मोहन राऊतच्या बैलांनी ती गाडी मारली ना माझं सुद्धा नाव आणि माझ्या घराण्याचं नाव माझ्या दादाचं नाव त्या टायमाला खूप उज्ज्वल झालं. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे झालं. ही गाडी सर्वात नंबर 1च्या टॉपच्या गाडीला मारली. बैलगाड्याची प्रसिद्धी राजकारणात उपयोगी ठरते का? नक्कीच. सर्वच प्राण्यांवर प्रेम करणारी लोक आहेत. आज आमची जर गेलो आम्ही राजकारणात जरी नगरसेवक वगैरे मोठ्या हुद्द्यावर असलो तरी आम्हाला बैलप्रेमीच बोलतात ना. शर्ती शौकीन बोलतात ना. आम्हाला पहिले आल्यानंतर आम्हाला हात मिळवल्यानंतर हाय बाय केल्यानंतर आम्हाला होतं का आज पहिलं कुठल्या शर्तीला आज कुठे शर्तीला जाणार आहेत आज कुठे अड्ड्याला जाणार त्या. मग आम्हाला जर आमच्या याच्यामध्ये असेल तर बोलतील मग अरे बाबा आता इलेक्शन आलंय जरा थोडा तर तुमच्या शर्ती चालू असतील ना तो थोडासा कमी प्रमाणात करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला 5 वर्ष वरिष्ठ सांगतात ना आम्हाला. मग असं सांगतात. मग ठीक आहे. तरी काय होतं माहितीये का आम्ही तरी आमची घरातली पोरं आम्ही जरी राजकारणात सहकारी असलो आमची पोरं आमच्या कोठ्यातला बैल नेतात ना शर्यतीने घेऊन जातात. अहो नादच एवढा तो जबरदस्त नाद आहे. एवढा आनंद आहे का माझ्या मते का माणसाचं जर 4-5 वर्ष आयुष्य जर एक्स्ट्रा वाढत असेल ना त्या नंदी मुलं वाढतो. त्या नंदी मुलं वाढतो. कारण आज पण बैलगाडी शर्यतीमध्ये जर लोक असतील ना बघा सिनियर सिटीजन आहेत ज्यांचं वय 70 आहे 75 आहे 80 आहे. बघा ना आज त्या शर्यतीमध्ये तुम्हाला दिसतील धागे उभ्या राहिलेले दिसतील. त्यांचा थाट त्यांचा डोलारा एकदम रुबाब बघा ना कसा असतो म्हातारा माणसं. एक पनवेलचे म्हातारा आहे त्यांना धावत्या मामा बोलतात. बैल आली शर्यती तो कमीत कमी 200 फूट माणूस तो आज 70 वय तर 200 फूट धावत जातो. पब्लिक मधून धावत जातो. त्याला धावत्या मामा बोलतात. म्हणजे इतकी ऊर्जा निर्माण करणारी ही शक्ती आहे. ऊर्जा माणसं निर्माण करण्याला आयुष्य वाढणार आहे. बघा तुम्ही किती ट्रस्टमध्ये असाल तुम्ही आज एवढ्या सर्व दुनियाचा विचार करत असेल 70,000 विचार येत असेल तुम्हाला दिवसातून. त्या 70,000च्या दिवसातून तुम्हाला मानसिक जर समाधान मिळत असेल तर एकमेव ही लक्ष्मी आहे. आणि बैलगाड्यांच्या शर्यतीत गेल्यानंतर तुम्हाला शुगरची बीपीची गोळी खावं लागत नाही. झोपेची तर गोळी खायला लागत नाही. बघा शर्यतीमध्ये असं आहे तर आपण जर गेलो तर झोप नसेल आणि जिंकल्यावर पण झोप नाही. म्हणजे इतका कारण आनंद इतके असो जर तुम्ही जर झोपले तर तुम्ही ह्या साईडला कलाटणी घेतली तर तुम्हाला तो बैलच आठवतो ती शर्यत असो. तुम्ही ह्या साईडला कलाटणी घेतली तर तुम्हाला तेच आठवतो. तुम्हाला असं वाटतं मी सकाळी कधी उठतो आणि कधी 4 लोकांचे फोन येतात 4 लोकांचं कधी अभिनंदन येतो. अरे काय बैल पळाला अरे काय बैल पळाला काय शर्यत केली. असा जो आनंद आहे ना तो त्याच्या आनंदाचे वेव्हज आहे ना पूर्ण बॉडीला भावतात आणि माणसाचा मानसिक संतुलन एकदम चांगला राहतो. बघा ना मग त्याच्यानंतरचं तुम्ही प्रोफेशनल नुसार तुम्ही काही कामं करायला जा काही करायला तर बी पॉझिटिव्हच येणार तुम्हाला. पॉझिटिव्ह थिंकिंग येणार त्याच्यामध्ये तुम्हाला का पॉझिटिव्ह. बघा ना तुम्ही उत्साहित आनंदित जा. बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जिंकलेलं असं आनंदित जा आणि कुठलंही काम करायला तुमचं काम निगेटिव्ह होणारच नाही. तो तुमचं काम पॉझिटिव्हच होणार. इतकं हे कारण आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी पॉझिटिव्हपणा असल्या कारणाने आपण काम करत असताना आपण प्रसन्न असतो. आपली बॉडी प्रसन्न असते. आपला संभाषण आपण जर बोललो तर समोरची व्यक्ती लगेच कन्व्हिन्स होते. म्हणजे हे कुठं आलं तर हे आपल्या बैलगाडी क्षेत्रातून आलं. ते कुठं लागू पडतो आपल्या शरीराला लागू पडतं. ते कुठं लागू पडतो आपल्या बिझनेसला लागू पडतो. ते कुठं लागू पडतो आपल्या राजकीय क्षेत्रात लागू पडतो. म्हणजे इतका जो ऊर्जा जी निर्माण होते ते मानसिक जो तणाव असतो तो दूर होतो ते ह्या बैलगाडी क्षेत्र. आणि बैलगाडी क्षेत्राच्या जे शिकवलेल्या गोष्टी आहेत ते समाजकारणातही उपयोगी पडतात. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माणूस हुशारच लागतो. मॅन्युप्युलेट आहे करणं पैरा मागणं त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करणं टीम घेऊन चालणं ही जे
नेतृत्व गुण म्हणतो आपण बैलगाड्यातूनच येतात की. नक्की. आज तुमच्या गावचा सरपंच झाला, आज तुमच्या शहरातला नगरसेवक झाला, जा ना, तो तुमच्या घरी जर काही लोक जर कमी येत असेल, आज आमच्या बदलापूर शहरामध्ये उदाहरण आहे ना, आमचा ते सदामेर उपनगराध्यक्ष होते. त्या उपनगराध्यक्ष असताना त्या माणसाला त्यांनी बैल जोडून आणली. पूर्ण 2 गावाची माणसं त्याच्याबरोबर, 2 गावाची माणसं बरोबर असताना बैलगाडी क्षेत्रात त्याचा चांगला उंच नाव झाला. अख्ख्या शहरातली माणसं गावातली त्याच्याबरोबर. तो नगरसेवक राहिला, उपनगराध्यक्ष झाला. आमचा सुनील भगत, आज त्याचे चिरंजीव प्रतिमेश भगत सुद्धा आज बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्ण गाव एकवटतो. आज आमच्या बरोबर आज 4-5 गाव होती. आमचा जेव्हा घोडाबैल होता, घोडाबैल तर घोडाबैलीच्या गाड्या मारल्या, पण 2-2 घोड्याच्या सुद्धा गाड्या मारल्या. संपूर्ण बदलापूरला त्याचा अभिमान होता, गर्व होता. आज संपूर्ण बदलापूर शर्यतीनं असायचा. पण विचार करा, माणसं जोडली बैलांनीच, लक्ष्मी नंदीनीच माणसं जोडली. आणि त्या माणसाला व्यक्तिगत जो राजकारणात पण सुद्धा विजय केला, ते त्या सुद्धा ह्या बैलगाडीच्या क्षेत्रातूनच. तुम्ही बघितलेला सर्वाधिक स्पीडचा बैल कुठला आहे आतापर्यंत? 30 वर्ष बैलगाडीत आहे, ह्याच्या स्पीड नाही बघितला अशा कुठले बैल? एक तर मी सांगेन, एक तर म्हणजे अशी जादू म्हणून बैल होता. जादू शिर्डीवाल्यांचा बैल होता. शंकरपटाचा घोड्यात पण पळत होता, शंकरपटामध्ये 1 नंबर होता. त्याचं नावच जादू होता. इथं आलेला शिर्डीचा बैल, साई देवस्थानच्या बाजूलाच त्यांचा हे आहे. त्या फार्मासवर तो बैल आमच्याकडे आला आणि आमच्याकडे 1 नंबरच्या शर्ती केल्या. घोड्यात पण 1 नंबरच्या शर्ती केल्या. सर्वात प्राधान्य एक त्याला देईन, एक तेजाला देईन, एक पक्षाला देईन. कुठला पक्ष? जो गंगाराम शेट्टी येत होता तो पक्ष. तो साताराचाच बैल आहे, आगा शिवनगरचा पक्ष म्हणून तो सुद्धा खूप बैल फेमस होता. आणि एक आपले पुण्याचे शारदा पाटील, काळा लक्ष, चांद्या बैल, चांद्या. आणि आमच्याच एक ह्याची रणवीरची गाडी पळत होती, इतकी छान गाडी पळत होती, इतकी जबरदस्त गाडी का बस रे बस. म्हणजे माणूस बघताना सुद्धा स्पीड वाढत यायचा आणि गाडी लागायचा. आणि तेव्हा पण बैलांच्या शर्यती व्हायच्या ना, चुरशीच्या व्हायच्या ना, शर्यती जिद्दीच्या व्हायच्या ना. ह्यो जो खेळ आहे ना, चुरशीचा आहेच, हा जिद्दीचा आहे, बरोबर, हा संयमाचा पण आहे. पण ह्या खेळामध्ये सर्वच एकत्रीकरण येतो ना. आता बाबा शर्ती जिंकल्यानंतर थोडा जल्लोष वगैरे होतो, आपण पण थोडा ऐकला पाहिजे. ठीक आहे, काही असतात त्यांची, मी ते त्यांना बोलतो, त्यांची मानसिकता नाही, ती कृती आहे, त्यांची विकृती आहे. त्यांची विकृतीनुसार ते ओरडतात, काही शर्ट काढतील, काय फिरवतील, ही विकृती आहे. ही तुमच्या आपल्या स्पोर्ट्समन स्पिरिट नाही का? हा, तुम्ही जर अशी तुम्ही शर्ट फिरत असा, ओरडाल काय, हे एकदम ते चुकीचं काम आहे. तुम्ही जर शर्यत जिंकल्यानंतर तुमचा जल्लोष हा गुलालाचा आहे, तुमचा प्रेमाच्या भेटीचा आहे, तुमचा मायाचा आहे. ह्या गोष्टी तुमच्या तिथं घडल्या पाहिजेत. तुम्ही एकाला गळे मिळले पाहिजेत, हात मिळवला पाहिजे, बैलांना थोपटले पाहिजे, गोंजारले पाहिजेत. आज तुम्ही चांगला काम केलं आणि हा त्याचा मालक आहे, आज तुम्ही पण चांगला केलं, त्याची पाठ थोपटली पाहिजे. हीच मायेची पाठ थोपटली पाहिजे, ह्योच मायाचा आशीर्वाद पाहिजे. ह्याच्यामध्ये तो जल्लोष दिसला पाहिजे. हे जल्लोष आहे तुमच्या ज्या काय शर्ट काढून तुझ्या बरगड्या कोण बघल, ज्या तू शर्ट फिरवत चालला तुझ्या बरगड्या फोन बघलं, तुझी एवढी त्या सुंदर बॉडीने, त्याच्यामध्ये हे चोरस निर्माण होणार नाही का? तुम्ही कोणाला तरी डिवतचा म्हणून तो ऍक्शन करता, म्हणून रिॲक्शन तुमच्याकडे येते, बरोबर, मग काय येणारच ना. तुम्ही जर ऍक्शन अशी करत असला तर रिॲक्शन येणार. तुम्ही जर संयमाने होता, आम्ही पण आज किती जणांशी बैलगाडी शर्यती केलो, आमच्या कोणाशी वाद नाही झाले. आम्ही स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला. आम्ही आज हारलो, उद्या आम्ही बैलाला बैल टाकू आणि जिंकून दाखवू. हे स्पिरिट माझ्या पुतण्याने अख्खा नियोजन त्याच्याकडे असतो, आकाश याच्याकडे नियोजन असतो, तो त्या स्पीडने खेळत असतो. भाऊ, आज आपण हारलो तर उद्या आपण बैल बदली केला पाहिजे, नाही तर आपलाच बैल बदली केला पाहिजे, दुसराच नवीन बैल आणला पाहिजे, नव्याने इटी आणि नव्याने दांडू खेळून आपण पुन्हा सक्रिय झालो पाहिजे. वा, मित्रांनो, भरपूर विषयावर आपण चर्चा केली आणि दिलखुलास बोलले. एक जाकी ते नगरसेवक असा प्रवास आहे तुमचा. हो, नक्की. आणि ते सगळं बैलगाड्याने केलं, बैलगाडीच्या क्षेत्रातून झालेलं आहे. आम्ही सुद्धा ह्या सर्व म्हणजे जे राजकीय मध्ये आमच्या असेल, ह्या बैलगाडीच्या क्षेत्राचा पहिला प्राधान्य मी माझ्या घरच्या लक्ष्मीला देतो, माझ्या नंदीला देतो. जाता जाता काय सांगाल? जाता एवढंच सांगेन का आपला हा खूप म्हणजे जवळजवळ 15 वर्ष हा शर्यती बंद होत्या. आपल्या मुख्यमंत्री असेल, देवेंद्र फडणवीस असतील, त्या टायमाला मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब असतील,
एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि सर्वच ह्या महाराष्ट्रातली राजकीय मंडळी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सर्वांनीच एकत्र येऊन हा जो केंद्र सरकारमध्ये जो हा सुप्रीम कोर्टामध्ये जे होता जे बंदी उठवली, खरं त्यांच्या पहिला खूप खूप धन्यवाद का शेतकऱ्याची जाण त्यांनी ठेवली आणि शेतकऱ्याला खरा न्याय त्याही मिळवून दिला. मित्रांनो, त्याला एक वेगळी मुलाखत आणि एक वेगळा पैलू आपण सांगितला की बैलगाड्याच्या शर्यत नंदीमुळे काय काय होतं बघा. तर एवढा वेळ दिला त्याबद्दल दादा थँक्यू.